हॅलो. हॅलो. माझा आवाज येतोय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? एकदा प्लीज सांगा. ओके. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. ओके. ठीक आहे. थोडा काही लोकांना माहीत नव्हतं आताचा टायमिंग, कारण थोडे टेक्निकल इश्यूज होते. त्याच्यामुळे क्लास लेट चालू झालाय. बट एक 5 मिनिट थांबूया. व्हेरी गुड इव्हनिंग वैष्णवी. सगळ्यांना गुड इव्हनिंग. चलो. चला, हळूहळू येत आहे. आज थोडा ऑड टाइम झाला आज, त्याच्यामुळे हळूहळू येत आहे सगळेजण. सॉरी, काही टेक्निकल इश्यू होता आणि त्यामुळे क्लास चालू करायला वेळ झाला आणि सॉरी फॉर दॅट. चलो, थँक्यू सो मच. आय एम एक्सपेक्टिंग सच अ सपोर्ट. हो, तसा मेसेज टाकलाय सगळ्यांना. 3 सेक्शन संपूया. ऍक्च्युली आपल्याला 4 ते 5 संपायचे होते, पण आज 3 सेक्शन संपूया आणि उद्याला आरपीला संपूया पूर्ण. आज 3 संपूया आणि उद्या आरपीला बंद करूया. ओके. सो आय होप की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. हवं तर अजून 2 मिनिट थांबतो सगळ्यांसाठी. क्लास कितीपर्यंत राहील एक्झॅक्टली? 8 वाजेपर्यंत संपवून टाकू आज. टेन्शन घेऊ नका, कारण माझ्यामुळे पण तुमचे काही प्लान्स वगैरे असतील तर सॉरी, मी डिस्टर्ब होऊ देणार नाही. आय विल ट्राय टू कम्प्लीट इट ॲज सून ॲज पॉसिबल. तर बघा, पीएलयू प्रिपेअर करताना आता बघा, ज्या वेळेला आता अशी अनंत तांबे म्हणतायत की सर पीएलयू प्रिपेअर करताना त्या जागेवर जर काही एखादं कन्स्ट्रक्शन असेल तर मग त्या केसमध्ये काय करतात. आता ही जी पीएलयूची केस आहे ना, अनंत तुम्ही बोलताय, ही डीपी मध्ये येते. आता डीपी मध्ये जर काही असेल तर त्याच्या बदल्यात मी तुम्हाला एक यूडीसीपीआरचा आधी कन्सेप्ट क्लिअर करून देतो. बघा, एक यूडीसीपीआरचा कॉन्सेप्ट आहे. बघा, लक्ष द्या, समजून घ्या. सपोज हा रोड आहे, हा एक रोड आहे, बरोबर, आणि इथे काही कन्स्ट्रक्शन्स होती, बरोबर आहे. हे इथे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, बरोबर. अनंत, तुम्हाला हेच म्हणायचंय? हे असंच म्हणायचंय. आता मला काय करायचंय, या रोडला वाढवायचंय. या रोडला काय करायचंय आपल्याला? वाढवायचंय. आणि वाढवायचा तो अशा पद्धतीने आहे की जेणेकरून तो इकडे येत असेल, बरोबर, आलं लक्षात? सो त्या केसमध्ये काय झालंय बघा, आधी हा रोड एवढा होता, आता ड्यू टू द सम ट्रान्सपोर्टेशन इश्यूज, ट्रॅफिक इश्यूज मुळे काय झालंय की याला तुम्हाला थोडासा वाढवायचा आहे, बरोबर आहे, इथपर्यंत. मग अशा वेळेला काय झालं की हा जो पार्ट आहे कन्स्ट्रक्शनचा, हा जो पार्ट आहे, हा काय होणार,
एवढा इकडे वाढवल्यानंतर आता हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय बघा, आता या पर्टिक्युलर व्यक्तीचं एवढं घर गेलं, या पर्टिक्युलर व्यक्तीचं घर गेलं, तर मग अशा कंडिशन मध्ये जर का त्याचं घर जात असेल तर यूडीसीपीआर मध्ये काही नॉर्म्स आहेत. यूडीसीपीआर मध्ये काही नॉर्म्स आहेत. आता यूडीसीपीआर काय सांगतो ते लक्षात घ्या. जर का ते घर जात असेल तर त्याच्या गेलेल्या जागेच्या बदल्यात त्याला टीडीआर सँक्शन केला जातो. ओके. ट्रान्सपोर्टेबल डेव्हलपमेंट राईट ही कंडिशन डीपी मध्ये येऊ शकते. बरोबर आहे. डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंडरमध्ये येऊ शकते. आरपी मध्ये अशी कंडिशन येत नाही. आरपी मध्ये कशी कंडिशन येत नाही, कारण आरपी मध्ये काय केलं जाऊ शकतं, लँड ऍक्विजिशन ऍक्ट लारा जो आहे तो युटिलाइज केला जातो. ओके. आणि लँड ऍक्विजिशन ऍक्टच्या अंतर्गत तुमच्याकडे ही जर का कंडिशन येत असेल तर ही कंडिशन सिटीमध्ये येत नाही, कारण की आपण ज्या वेळेला आरपी स्टडी करतो तो पूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये करतो, आणि ज्या वेळेला डिस्ट्रिक्ट साठी स्टडी करतो त्यावेळेला हायवे वगैरे येऊ शकतो. अंडर द सिटी असा काही रोड येत नाही. पण जर का सिटीच्या केसमध्ये असेल तर त्या केसमध्ये जेवढी जागा जाते त्याला तिथे एक टीडीआर सँक्शन केला जातो, त्याला पीआर दिला जातो, पीआर सर्टिफिकेट दिलं जातं, आणि त्याला डेव्हलपमेंट राईट जे दिले जातात त्या कंडिशन मध्ये त्याला प्लस प्रिलिमिनरी एफएसआय त्यावर सँक्शन केला जातो. ओके. हा खूप वेगळा कन्सेप्ट आहे. आपण हा यूडीसीपीआर मध्ये स्टडी करणार आहोत. ओके. बस मी सिंपल एक तेवढं सांगितलंय कामापुरतं की पीआर सर्टिफिकेट काय असतो, टीडीआर काय असतो, प्रिलिमिनरी एफएसआय काय असतो, हे सगळं आपण वेळेवर बघूया. आत्ता तरी आपल्याकडे पण हे तुम्हाला लक्षात आलं का आत्ता? पण हे डीपीच्या अंतर्गत होणार, आरपी मध्ये नाही. आरपी मध्ये काय होणार, लँड ऍक्विजिशन ऍक्ट होणार. आणि लँड ऍक्विजिशन ऍक्टच्या अंतर्गत असं म्हटलं जातं, जर का गव्हर्नमेंटचा कोणताही स्ट्रेट प्रोजेक्ट असतील, म्हणजेच काय हायवे असेल, कॅनॉल असेल, किंवा हाय टेन्शन लाईन असेल इलेक्ट्रिसिटीची, यासाठी तुमची इच्छा असली आणि नसली, काही जरी असलं तरी तुम्हाला तिथे कंपल्सरी लँड देणंच असतं. ओके. लाराचा कन्सेप्ट आहे. चलो, बऱ्यापैकी लोक आले आहेत, चालू करूया. सो मित्रांनो बघा, काल आपण 2 ऍक्ट स्टडी केले होते, ऍक्ट नंबर 13 आणि ऍक्ट नंबर 14, जो की ऍक्ट नंबर 13 रिलेटेड होता टू द प्रिपरेशन ऑफ आरपी, आणि 14 होता तो कंटेंट्स ऑफ टीडीआर. 2 मिनिट मी एक क्लिअर करून देतो आणि मग पुढे जाऊ आपण. टीडीआर परचेस करावा नसतो लागत. टीडीआर हा एखाद्या ऑथॉरिटीकडून तुम्हाला दिला जातो तुमच्या मोबदल्याच्या बदलीत, म्हणजे तुमची जी जागा गेली असेल त्याच्या बदलीत. ओके. पण 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 काय होतं, पण काय होते की बरेचदा अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, की काही कंडिशन मध्ये किंवा काही पॉइंट मध्ये टीडीआर हा मला वापरायचा नाहीये, पण मी दुसऱ्याला विकू शकतो. माझा टीडीआर मी न वापरता मी दुसऱ्याला विकणार, पण तो कुठे युटिलाइज करायचा, कसा युटिलाइज करायचा, त्याच्या मागे पण ना काही कंडिशन आहे, त्याचे काही कंडिशन्स आहेत, नंबर ऑफ रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहेत. कुठलाही टीडीआर कुठेही वापरता येत नसतो. ओके. क्लिअर आहे. आपण आपल्या टॉपिकला चालू करू. सांगेल एकदम परफेक्ट एक लेक्चर टीडीआर वर घेणार आणि त्या टीडीआरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा मग प्रिलिमिनरी एफएसआयच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण लारा चालू करण्याच्या आधीच मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून देणार. टीडीआर कसा असतो, कोण देतं, कुठे वापरता येतं, कसा विकता येतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देणार. ओके. सो बघा मित्रांनो, काल 13 नंबरचा जो आपण एक सेक्शन बघितला होता की प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन, त्यानंतर बघितला होता कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन. प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅनच्या कंडिशन मध्ये आपण काय बघितलं होतं की नॉर्मली ज्या वेळेला आपण रिजनल प्लॅनला प्रिपेअर करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय असतात, तर आपण काय करतो, सर्वे कॅरीड आउट करतो, बरोबर, प्लस याच्यावरनं काही रिपोर्ट्स प्रिपेअर करतो, त्याच्यावरनं आपण नॉर्मली काय करतोय की ईएलयू प्रिपेअर करतो, प्लस यामध्ये पीएलयू ऍड करतो, आणि यावरनं आरपी बनवतो. बरोबर आहे की नाही. हा आरपी प्रिपेअर करतो. ओके.
आता हे सगळं काय केलं जातं, तर ज्या वेळेला सर्वे ज्या वेळेला केला जातो, ज्या वेळेला मित्रांनो सर्वे केला जातो, त्यावेळेला ज्यावेळेला आपण सर्वे प्रिपेअर करतो, त्यावेळेला त्याचा जो रिपोर्ट्स असतील किंवा त्याचा जो काही डाटा आहे, त्याच्याच बेसिसवर, त्या डाटाच्या बेसिसवर आपण काय तयार करतो, की रिपोर्ट्स तयार करत असतो. लक्षात घ्या, काय तयार करतो? रिपोर्ट्स तयार करतो. आणि जो रिपोर्ट असेल त्यामध्ये ईएलयूचा मॅप, पीएलयू ऍडजस्ट करून आपण एक फायनल आरपी बनवतो. आता हा जर का आरपी तयार झालाय, हा आरपी जर का एकदा तयार झाला, तर तो गव्हर्नमेंटकडे किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडे सँक्शनसाठी पाठवेल. आता ही आपली नेक्स्ट स्टेप असेल. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान, की व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान. ओके. थोडं ब्लर वाटत आहे का? चला बघूया पुढे. सो कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान काय काय आहे, तर त्यामध्ये आपण सगळ्या काही कंडिशन, म्हणजे एका आरपी मध्ये ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंटची प्रोसेस बघतो, ती डेव्हलपमेंट होलिस्टिक डेव्हलपमेंट असायला पाहिजे असते. बघा कशी, होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजेच काय, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन, आपण त्या एरियाला किंवा त्या रिजनला किंवा त्या डिस्ट्रिक्ट एरियाला आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. सो त्यामध्ये सगळे जे कंटेंट्स आहेत ते एक्झॅक्टली परफेक्ट ऍड केले गेले आहेत. जसं की ट्रान्सपोर्टेशन होतं, इकडे रिझर्वेशन ऑफ एरिया फॉर ओपन स्पेस, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट, मिनरल, असे भरपूर सारे कंटेंट्स आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केले होते. आणि हे कंटेंट जे आहेत यावर आपल्याला काम करून एक आरपी प्रिपेअर करायचा असतो. ओके. आणि हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं होतं. आय होप की तुम्हाला लेक्चर नंबर 14 पर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज एकदा हो किंवा नाही सांगून द्या. इश्यू असेल तर क्लिअर विचारा, नसेल तर नवीन आजचा जो पार्ट आहे तो चालू करूया. सगळेजण एकदा सांगा, काही इश्यू असेल तर प्लीज विचारा. 13-14 मध्ये काही इश्यू होता का? असेल तर प्लीज, नाही तर मग आपण आता पुढे जाऊया. ओके. ओके, क्लिअर. सो लेट सी, आजचा जो पार्ट आहे तो 4th पार्ट आहे आपल्या रिजनल प्लॅनिंगचा. आणि ऑलमोस्ट आपण रिजनल प्लॅनला स्टार्ट म्हणजे प्रिपेअर करायला लागलो आहे. बरोबर. आतापर्यंत आपण काय केलं होतं, की सुरुवातीला रिजनला इस्टॅब्लिश केलं होतं. ओके. सुरुवातीला रिजनला इस्टॅब्लिश केलं, त्यानंतर आपण काय केलंय, की रिजन इस्टॅब्लिश झाल्यानंतर बॉडी तयार केली किंवा ते बोर्ड तयार केलं, प्रिपेअर केलं. त्याच्यानंतर त्यांच्या टर्म कंडिशन्स, त्याच्यानंतर त्यांची सॅलरी, त्यांच्या ड्युटीज, त्यांचे पॉवर, किंवा त्यांनी रेजिग्नेशन कसं द्यायचं, किंवा रिझाईन करताना कोणत्या कंडिशन असू शकतात, किंवा त्यांना काढण्याचे अधिकार आहे का, किंवा तो स्वतः रिझाईन करू शकतो का, जर का व्हॅकंट जागा असेल तर तिथे कोणाला तिथे कसं ऍड करायचं, किंवा आरपीसीला कसं कोणत्या सेक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं, आरपीसीचं मेन काम काय राहणार, हे सगळं आपण आतापर्यंत बघितलं होतं. लास्ट पॉईंट पासून आपण काय चालू केलं होतं, आरपीला प्रिपेअर करायला चालू केलं. बरोबर आहे. रिजनल प्लॅन प्रिपेअर करायला चालू केलं होतं, ज्यामध्ये आपण काय केलं, सर्वे प्रिपेअर केला. सर्वेचा काही डाटा होता, जो काही पार्ट होता तो आपण कलेक्ट केला. त्याच्यावरनं आपण ईएलयूचा मॅप तयार केला, त्याच्यावर पीएलयू ऍड केले, आणि त्यानुसार आपण काय केलंय, एक प्लान तयार केला. बरोबर, ज्याला आपण रिजनल प्लान बोलतो. त्याच्यानंतर आपण काय स्टडी केलं होतं, कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान, की नॉर्मली रिजनल प्लान ज्या वेळेला प्रिपेअर करतात तर त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टी त्या रिजनल प्लान मध्ये असायला पाहिजे, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. क्लिअर. आता सेक्शन नंबर 15, सेक्शन
सेक्शन नंबर 15 काय सांगतो? सेक्शन नंबर 15 काय सांगतो? सेक्शन नंबर 15 काय सांगतो? रिजनल प्लान टू स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल. बघा, सबमिशन ऑफ रिजनल प्लान टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय? रिजनल प्लान लास्ट सेक्शन मध्ये आपण प्रिपेअर केला होता. सेक्शन नंबर 13 मध्ये आपण रिजनल प्लान तयार केला होता. क्लिअर आहे? सेक्शन नंबर 13 मध्ये आपण काय केलंय मित्रांनो? ओके, लक्षात घ्या. सेक्शन नंबर 13 मध्ये आपण काय केलंय? एक रिजनल प्लान तयार केलाय, बरोबर? आपण रिजनल प्लान प्रिपेअर केलाय. लक्षात येत आहे? आता तो काय करायचा आहे? तो काय करायचा आहे आपल्याला? तो सबमिट करायचा आहे. कोणाला? स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करायचा आहे. आणि तो सबमिट केला. विथ रिस्पेक्ट टू द ऑल मॅप्स, डॉक्युमेंट्स, प्लान किंवा जे काही तिथे तुम्हाला रिलेटेड टू द आरपी जे काही डॉक्युमेंट्स असतील, मॅप असतील, प्लान्स असतील, हे आपण काय करतो? स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करतो. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. मी खूप प्रॉपरली सांगतो कसं स्टेट गव्हर्नमेंटला काय क्रायटेरिया असतो एखाद्या वेळेला तो अप्रूव्ह करण्याचे. बघा, रिजनल प्लान मित्रांनो तयार झालाय. काय झालाय? रिजनल प्लान काय झालाय? तयार झालाय. ओके, आणि तो अलॉंग विथ डॉक्युमेंट्स मॅप्स, प्लान्स, एटीसी सोबत मी आरपीबी काय करणार? आरपीबी सबमिट करणार स्टेट गव्हर्नमेंटला. लक्षात आलंय? चला, इथपर्यंत क्लिअर आहे? स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट केलंय. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, स्टेट गव्हर्नमेंट काय करणार? आरपीबी आला, सॉरी आरपी आलाय, त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स, प्लान्स, मॅप्स जे काही असेल नसेल ते सगळं आलंय. स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्ट डोळे झाकून त्यावर साईन करून तो अप्रूव्ह करणार नाही. लक्षात घ्या, स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्ट डोळे झाकून त्याला अप्रूव्ह करत नसते. स्टेट गव्हर्नमेंट काय करणार? सगळ्या सुरुवातीला स्टेट गव्हर्नमेंट तुम्ही जे सर्वे केला, तुम्ही जो ईएलयू, पीएलयू, जो काही फायनल आरपी बनवला असेल त्याला प्रॉपर क्रॉस चेक करणार. लक्षात घ्या, त्याला प्रॉपर क्रॉस चेक करणार. आणि आता स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल, आता लक्षात घ्या, स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की तुम्ही बनवलेला आरपी जर का ऍज पर द डायरेक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट असेल, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला ज्या पद्धतीत त्या एरियामध्ये पाहिजे होता, त्या रिजनसाठी जो आरपी पाहिजे होता, त्यामधल्या सगळ्या कंडिशन, सगळे रूल्स, रेग्युलेशन्स परफेक्टली त्या आरपी मध्ये फॉलो केले गेले असेल, तर स्टेट गव्हर्नमेंट विदाउट एनी कंडिशन, विदाउट एनी प्रॉब्लेम त्याला डिरेक्टली पूर्णपणे होल पार्टला अप्रूव्ह करतो. बघा, फर्स्ट केस काय आहे? विदाउट एनी अप्रूव्हल, सॉरी, विदाउट एनी डायरेक्शन अप्रूव्ड करतं. बघा, पहिली केस आहे स्टेट गव्हर्नमेंट काय काय करू शकतं मी तुम्हाला ते सांगतोय. स्टेट गव्हर्नमेंट काय करणार? त्यांच्याकडे जो आरपी आलाय तो आरपी विदाउट एनी डायरेक्शन, त्यांना जसं पाहिजे ते परफेक्ट आहे, फुलफिल झाल्या सगळ्या कंडिशन, त्यामध्ये जर का कोणत्याही पद्धतीचा एरर नाही, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन्सचं व्हायलेशन झालं नसेल आणि परफेक्ट आरपी बनवला, तर गव्हर्नमेंट काय करेल? स्टेट गव्हर्नमेंट कोणताही ऑब्जेक्शन न घेता, कोणतंही सजेशन न देता, कोणतेही डायरेक्शन न देता
त्याला डायरेक्टली अप्रूव्ह करेल, पहिली कंडिशन. दुसरी स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतं, त्यातला काही पार्ट जो आपण आरपी जो प्रिपेअर केला होता, जो आरपी प्रिपेअर केला आणि स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं की यातला काही पार्ट ओके आहे आणि काही मध्ये काही चुकीच्या गोष्टी किंवा काही एरर, काही मिस्टेक्स असतील, त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, पार्शियली अप्रूव्ड करतं अँड partially with direction or advice रिवाइज करायला सांगतो. बघा, पहिल्या केसमध्ये काय केलं होतं, पूर्ण अप्रूव्ह केला होता, काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना, स्टेट गव्हर्नमेंट आला काहीच प्रॉब्लेम नव्हता. सेकंड केसमध्ये काय झालं, पार्शियली अप्रूव्ह केला आणि पार्शियली रिवाइज करायला सांगितला आणि रिवाइज करताना त्यांनी सांगितलं की काय करायला पाहिजे नेमकं, इथे त्यांना काय अपेक्षित आहे याची मी एक एक्झाम्पल पण सांगणार. डोंट वरी, फक्त मला कंडिशन तेवढं समजून देऊ द्या, एकदम हळू आणि व्यवस्थित समजून घ्या. लक्षात येत आहे, आरपी डिरेक्टली पाठवला, आरपीबीने पाठवला म्हणजे डायरेक्ट सँक्शनच होतो किंवा अप्रूव्ह केला जातो असं नसतं. त्या आरपीला पाठवल्यानंतर एकतर गव्हर्नमेंट पूर्णपणे अप्रुव्हल देऊन देईल, ओके आहे, डायरेक्ट अप्रुव्हल दिलं, पब्लिश करा, काही इश्यू नाही. सेकंड केसमध्ये काय केलं, पार्शियली अप्रूव्ह केलं, पार्शियली नाही केलं आणि त्यांना सांगितलं की जो काही अप्रूव्ड नाहीये त्याला काय करा, त्याला रिवाइज करा आणि कसा रिवाइज करा, आम्ही सांगतो तसा रिवाइज करा. मग आरपीबी काय करेल, जो राहिलेला पार्ट आहे त्याला पुन्हा रिवाइज करेल. ओके. थर्ड केसमध्ये होल रिजनल प्लान, थर्ड केसमध्ये काय होऊ शकतं, होल रिजनल प्लान रिजेक्ट करू शकतात, लक्षात येत आहे, पूर्ण प्लान रिजेक्ट करेल आणि विथ सम डिरेक्शन, काही ऍडवाइस देऊन त्याला रिवाइज करायला सांगतील. बघा, 3 कंडिशन लक्षात घ्या. ह्या कंडिशन कधी होणार ते मी सांगतोय क्लिअरली, डोंट वरी, पण 3 कंडिशन लक्षात घ्या. पहिली कंडिशन अशी आहे मित्रांनो की पहिल्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट काय करणार, पूर्णपणे अप्रुव्हल दिलं. सेकंड कंडिशन मध्ये काही भागाला अप्रुव्हल दिलं, काहीला नाही दिलं आणि सांगितलंय की ज्याला नाही दिलं त्याच्यावर काय करा, काही काम करा, त्याच्यावर रिवाइज करा त्याला आणि पुन्हा त्याला सबमिट करा. थर्ड मध्ये काय, पूर्णच्या पूर्ण रिजेक्ट केलं आणि काही डायरेक्शन देऊन त्याला रिवाइज करायला सांगितलं. आता हे असं कधी होऊ शकते, याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, फुल ओके आहे. पार्ट 1 मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, विदाउट एनी डायरेक्शन अप्रूव्ड केलंय, बरोबर. सेकंड केस मध्ये काय, पार्शियली अप्रूव्ड आहे आणि पार्शियली नाहीये. आता काय होईल बघा, सपोज मी अमरावती रिजनचा विचार करतो, हा अमरावती रिजन आहे, बरोबर आहे. इथे ना हा जो आहे हा मेळघाट रिजन आहे. बघा लक्षात द्या, इथे मेळघाट रिजन आहे, लक्षात येत आहे. हा पूर्ण अमरावती रिजन मध्ये हा मेळघाट आहे आणि मेळघाट जो रिजन आहे तो ट्रायबल रिजन आहे, आदिवासी लोकांसाठी आहे, तो त्यांच्यासाठी रिझर्व्ह आहे. क्लिअर. आता हा जो मेळघाट रिजन आहे हा ट्रायबल झोन म्हणून आपण इंडिकेट करतो. हा कोणता आहे, ट्रायबल झोन. आणि जेव्हा याचा आरपी तयार करायचा ठरवलं अमरावतीचा, त्यावेळेला आरपीबीने काय केलं, या मेळघाट मध्ये एक्स्ट्रा डेव्हलपमेंट दाखवलं. ओके, लक्षात घ्या. इथे काय झालं, मेळघाट मध्ये काय केलं, काही एक्स्ट्रा डेव्हलपमेंट दाखवण्यात आलं. त्याच्यामुळे काय होणार, लक्षात घ्या, त्याच्यामुळे काय होणार, आता आदिवासी लोक आहे रे, त्यांची जर का तुम्ही जागा घेतली किंवा त्यांची जर का जागा तुम्ही ऍक्वायर केली, हस्तगत केली, त्यांच्याकडनं लँड ऍक्वायर करून घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला मुंबईला शिफ्ट करतो, आदिवासी लोकांना सांगितलं आम्ही तुम्हाला पुणे, मुंबई, नागपूरमध्ये एक फ्लॅट देणार, तिथे तुम्हाला शिफ्ट करतो. शक्य आहे का, ह्या गोष्टी शक्य आहे का? आदिवासी लोकांचं संपूर्ण आयुष्य, त्यांची लाईफ, त्यांचं सगळं काही हे जंगलावर डिपेंड असते.
त्यांना मुंबईत नेऊन काय करणार ते? त्यांची लाईफ डिस्टर्ब होईल. म्हणजेच काय, त्यांना जे जगण्याचा जो रिसोर्स आहे तोच तुम्ही थांबवताय. मग अशा केसमध्ये जर का गव्हर्नमेंटला समजलं की नाही इथे काहीतरी चुकीची गोष्ट होत आहे, मग ही गोष्ट बाकी सँक्शन केला आणि याला रिवाइज करायला सांगितलं. मग हा जो एवढा रिजन आहे त्याला रिवाइज करा. समजलं? कधी करू शकतात? किंवा किंवा दुसरं एक एक्झाम्पल देतो. नागपूरला बघूया. नागपूर सध्या करंट मेट्रो सिटीचा मेट्रो वगैरे चालू झाल्या. ओके, आता मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये नागपूरला सुद्धा घेतलं जातं. पूर्ण भागात अजूनही मेट्रो डेव्हलप नाही झाली नागपुरात, पण बऱ्याचशा भागात मेट्रो आलेली आहे. एक एक्झाम्पल नागपूरचं घेऊया सेकंड केस साठी. काय झालंय, नागपूर रिजन जो आहे इथे काय केलंय, एक एरिया जो हा जो एरिया आहे हा ट्रायबल अपलिफ्टमेंट म्हणूनच ठेवलेला असेल. बघा, हा जो एरिया आहे एवढा एरिया हा एकदम म्हणजे हा एरिया विदाउट डेव्हलपमेंट जसाचा तसा ठेवला असेल. पण स्टेट गव्हर्नमेंटला या एरियात काय अपेक्षित आहे? इंडस्ट्रियलायझेशन अपेक्षित आहे, अर्बनायझेशन अपेक्षित आहे, तिथे त्यांना मेट्रो वगैरे चालू करायची आहे. मग त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट त्यांना सांगेल की त्यामध्ये त्यांना सांगेल की तुम्ही काय करा, हा तर ओके आहे, इथे काहीच इश्यू नाही, याला रिवाइज करा. आणि याला रिवाइज करताना अशा पद्धतीने रिवाइज करा की इथे मेट्रोपॉलिटन सिटीज चे जे काही रूल्स असतील ते रूल्स इथे अप्लाय करा. मग पार्शियली त्यांनी काय केलं, अप्रूव्ह केलं, पार्शियली अप्रूव्ह नाही केलं. समजलं का? समजलंय काय सांगा? प्लीज लेट मी नो. ओके, चला पुढे जाऊया. आणि होल आरपी रिजेक्ट केला असेल, काय झालंय की पूर्ण आरपी मध्येच त्यांना जे एक्सपेक्टेशन होतं, त्यांना काही एक्सपेक्टेशन असेल की बाबा रे इथे ना आम्हाला, किंवा हा अजून एक एक्झाम्पल जसं की बानेर आहे पुण्यामध्ये बानेर होतं. बानेरच आहे ना, बानेरमध्ये आय थिंक मेट्रो आलेली आहे की नाही मला माहित नाही. एक एक्झाम्पल सांगतोय, बानेरमध्ये मेट्रो कदाचित गव्हर्नमेंटला सँक्शन करायची आहे, पण आरपी मध्ये मेट्रोसाठी कुठेही रिझर्वेशन सोडलेलेच नाही दिसत. इथे बानेर एरियामध्ये, सपोज पुण्याच्या बानेर एरियामध्ये जर का मेट्रो गव्हर्नमेंटला लॉन्च करायची आहे, पण आरपी मध्ये कुठेही तिथे रिझर्वेशन सोडलेलेच नसतील मेट्रोसाठी, तर गव्हर्नमेंट तो आरपी सँक्शन करेल का? नाही. डायरेक्टली सांगेल की काय करा, याला रिवाइज करा. आणि कोणती डायरेक्शन सांगेल की विथ रिस्पेक्ट टू द मेट्रो त्याच्यासाठी रिझर्वेशन सोडून तुम्ही त्याला डिझाईन करा किंवा प्लॅन करा. ओके, सो अशा केसेसमध्ये काय करू शकते की स्टेट गव्हर्नमेंट त्या प्लॅनला सँक्शन करेल किंवा अप्रूव्ह करू शकतं. आता सेकंड केस. आता आरपी हा काही छोटा विषय नाहीये. आरपी हा काही छोटा प्लॅन नाहीये. रिजनल प्लॅन जो आहे हा खूप मोठा पार्ट आहे. रिजनल प्लॅन जो आहे हा खूप मोठा पार्ट आहे. मग हा रिजनल प्लॅन ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला कदाचित स्टेट गव्हर्नमेंटला एका स्पेसिफाईड टाइम पिरियड मध्ये त्याला अप्रुव्हल देणं गरजेचं होतं. एखाद्या आरपीला, रिजनल प्लॅनला एका स्पेसिफाईड टाइम पिरियड मध्ये अप्रुव्हल देणं गरजेचं होतं. पण काय झालं, ड्यू टू द लार्ज डिटेलिंग, ड्यू टू द मॅक्झिमम डिटेलिंगमुळे काय झालं की तो त्यांना स्टडी करावा लागेल, त्यांना क्रॉस चेक करावं लागेल आणि मग त्याच्यावरती निर्णय घेऊन अप्रुव्हल देतील. मग असं जर का त्याला वेळ लागत असेल, त्यांनी जर का त्या दिलेल्या टाइम मध्ये जर का हे होत नसेल, तर मग अशा कंडिशन मध्ये काय केलं जातं, अशा वेळेला जो रिजनल प्लॅन आहे जो त्यांनी अप्रूव्ह करायला पाहिजे होता एका स्पेसिफाईड टाइम मध्ये, तो जर का होत नसेल तर स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, त्याला पार्ट वाईज त्याला अप्रूव्ह करतं, त्याला अप्रूव्ह करत जातं. तुकड्यांमध्ये त्याला अप्रुव्हल दे. लक्षात आलं? त्याला पार्ट वाईज त्याला अप्रुव्हल दिलं जातं. ओके, बघा सेक्शन नंबर 15 काय सांगतो. एव्हरी रिजनल प्लॅन
shall be submitted to the state government together with all documents, maps, plans for approval. The state government may within the prescribed period by the notification in the official gazette either approve the regional plan without modification for a whole region. बघा पहिली कंडिशन काय म्हणतात, either approve the regional plan without modification for a whole region. बघा पहिली कंडिशन. कोणताही विचार म्हणजे एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यांनी काय केलं, एक्झॅक्टली त्या पर्टिक्युलर प्लॅनला ओके म्हटलं, कोणतेही मॉडिफिकेशन न सांगता. पहिली केस. दुसरी काय, or any part thereof or with such a modification as it may be considered or necessary. सेकंड कंडिशन काय सांगतात, पार्शली ठीक आहे पण पार्शली रिवाइज करा, मॉडिफाईड करा, त्याला मॉडिफाईड करा. ओके. थर्ड कंडिशन, और रिजेक्ट द प्लान विथ डिरेक्शन टू द रिजनल बोर्ड टू प्रिपेअर अ फ्रेश प्लान अकॉर्डिंग टू द सच अ डिरेक्शन. डिरेक्टली पूर्ण प्लानला रिजेक्ट करतील आणि काही डायरेक्शन देऊन त्यांना नवीन फ्रेश प्लान तयार करायला लावतील. लक्षात आलं? क्लियर आहे का? The state government may pending approval to the entire region plan by like notification approve the separately. बघा जर का तो ऍट ए टाइम स्टेट गव्हर्नमेंट कडनं ऍट ए टाइम त्याला अप्रुव्हल देणं होत नसेल, त्या आरपी मध्ये जर का स्टेट गव्हर्नमेंटला त्यावेळेला जर का त्याला अप्रुव्हल देणं होत नसेल तर स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, त्याला सेपरेटली पार्ट वाइज अप्रुव्हल देत जातं. सेपरेटली any proposal or part of the regional plan and any proposal or part so approved shall on the approval of the entire regional plan from part of the entire plan so approved. पूर्ण प्लानचा छोट्या छोट्या पार्ट मध्ये त्याला अप्रुव्हल दिलं जातं. ओके. कारण जसं आरपीबीला जसं मेंबर्सला जसं स्पेसिफाईड टाइम प्रोव्हाइड केला होता, एक टाइम लिमिट दिलं होतं, तसंच त्याला स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा त्याचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. ओके. पण सर स्टेट गव्हर्नमेंट मध्ये टेक्निकल पर्सन कोण राहतं, सेक्शनसाठी राहतात, सँक्शनसाठी असेल, सँक्शनसाठी. बघा आपल्या महाराष्ट्राचं जे मेन ऑफिस आहे हे पुण्याला आहे, बरोबर आहे? लक्षात आलंय? नॉर्मली डीटीपी Director of Town Planner will assist the some officers to make a cross checking in it and then DTP will approve it. Clear? चला सेक्शन नंबर 15 क्लियर आहे? सेक्शन नंबर 15 क्लियर आहे? ओके. बघा अनंत म्हणतात की जर का पूर्वीच्या आरपी मध्ये जर का रिझर्वेशन ठेवलं नसेल, एक लक्षात घ्या, रिझर्वेशन ठेवलंच नाहीये म्हणजेच काय, तिथे काहीतरी आहे. रिझर्वेशन ठेवलं नाही म्हणजे काहीतरी आहे. आता इथे काय असू शकतं अनंता, तुमच्या केसमध्ये एक तर एखादा इंडस्ट्रियल एरिया असेल, बरोबर आहे, एखादा प्रोजेक्ट मध्ये इंडस्ट्रियल एरिया, किंवा नवीन त्यांना पुनर्वसन बसवायचं असेल, किंवा एखादा कमर्शियल प्रोजेक्ट चालू करायचा असेल, बरोबर आहे, एवढंच असू शकतं. रेसिडेन्शियल एरिया असू शकतो, कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल. आता एक ऍडजस्ट बघा, मेट्रोपॉलिटन जर मेट्रोच्या जर केसमध्ये असेल तर मेट्रोच्या केसमध्ये बघा सिटीच्या अंडरमध्ये तो मेट्रोपॉलिटन कंडिशन जातं. तिथे ना म्हणजे जर का मेट्रो येत असेल तर त्याचे रूल्स रेग्युलेशन वेगळे असतात. बघा जसं की पुणे, मुंबई आणि नागपूर हे जर का असेल तर इथे कॉर्पोरेशन्स आहे, ऍग्री करता. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये कॉर्पोरेशन्स आहे. ओके. पण तिथे तरीही कॉर्पोरेशनचेच पूर्ण रूल अप्लाय होत नाही किंवा लॉज अप्लाय होत नाही. तिथे मेट्रोचे, ओके, MMRDA चे, NMRDA चे, PMRDA चे रूल्स अप्लाय केले जातात. लक्षात घ्या. मग त्यांच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या फार वेगळ्या आहेत आपल्यापेक्षा. मेट्रोसाठी जर म्हणत असेल तर मग ते लॉजच वेगळा बनतो. म्हणजे मुंबई असेल MMRDA, पुणे PMRDA किंवा नागपूर NMRDA, मग त्यांचे रूल्स कंडिशन्स वेगळ्या बनतात. ते आपल्या टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत येत नाही. ओके.
पण त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला असं म्हणायचं असेल एखादं रेसिडेन्शियल आहे किंवा मग एखादा इंडस्ट्रियल एरिया आहे, मग अशा वेळेला प्लॅन जेव्हा आरपी जेव्हा इस्टॅब्लिश केला जातो त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल की सेक्शन नंबर 3 मधला चॅप्टर नंबर 2 मध्ये सेक्शन नंबर 3 मध्ये पॉइंट नंबर बी आणि सी दिलेला आहे. त्यांनी त्यात काय म्हटलं होतं की पॉइंट ए मध्ये काय म्हटलंय की त्यात एकतर इन्क्लूड करा किंवा त्यातनं एक्सक्लूड करा. आता मला असं वाटत आहे की या एरियामध्ये एखादी इंडस्ट्री आणायची आहे तर एक्स्ट्रा पार्ट तुम्ही इन्क्लूड करा किंवा काहीतरी त्या नवीन आरपी मध्ये रिझर्वेशन सोडा. दॅट्स इट. न्यू टाउन्स तुम्ही फॉर्म करू शकता. अशा कंडिशन असू शकतात. क्लिअर? पण मेट्रोचा जर का कॉन्सेप्ट येत असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की MMRDA, PMRDA आणि NMRDA हस्तक्षेप करत असते. त्यामध्ये कॉर्पोरेशनचे रूल्स रेग्युलेशन चालत नाही आणि ती पूर्णपणे सेल्फ डिफेंट आहे. MMRDA, PMRDA जो आहे हा सेल्फ डिफेंट आहे. स्वतः बघतायत. समजलं का? प्लीज. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट सेक्शन नंबर, हा सांगा मग. हो सेम असतो. चला सेक्शन नंबर 15 MRTP ऍक्ट डील्स विथ द सेक्शन नंबर 15 सबमिशन ऑफ रिजनल प्लान टू द स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर आहे? सबमिशन ऑफ रिजनल प्लान टू द स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर, फॉर अप्रुव्हल. चलो गुड. बघा सेक्शन नंबर 16 स्टडी करूया. प्रोसिजर टू बी फॉलोड प्रिपेरिंग अँड अप्रूव्ह द रिजनल प्लान. काय काय प्रोसिजर असते लक्षात घ्या. आता सेक्शन नंबर 16 जर का आठवत असेल तर सेक्शन नंबर 10 आठवा. जर का सेक्शन नंबर 10 आठवत असेल तर त्यामध्ये काय केलं होतं आरपीबीने? आरपीसी फॉर्म केली होती. काय केली होती? आरपीसी फॉर्म केली होती. रिजनल प्लॅनिंग कमिटी फॉर्म केली होती. आठवतं का? रिजनल प्लॅनिंग कमिटी यासाठी फॉर्म केली होती की ज्या वेळेला एखादा ड्राफ्ट प्लॅन लोकांच्या माहितीसाठी पब्लिश केला जाईल आणि काही लोकांना त्यावर ऑब्जेक्शन्स असेल, काही लोकांना त्यावर सजेशन्स असेल तर ते ऐकण्यासाठी एक आरपीसी फॉर्म केली होती, ज्यामध्ये 3 लोक असतात, टीपीओ आणि 2 आरपीबीचे मेंबर. एक टीपीओ आणि 2 आरपीबीचे मेंबर. आणि ते कुठे केलं जातं? तर सेक्शन नंबर 16 मध्ये. आता आपण तिथे पोहोचलोय. बघा, प्रोसिजर टू बी फॉलोड प्रिपेरिंग अँड अप्रूव्हिंग द रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅनला प्रिपेअर करताना आणि अप्रूव्ह करताना काय प्रोसिजर आहे बरं? आता मला एक तुम्ही सांगा, तुम्हाला हे खरंच पटत आहे का रे? हा जो सिक्वेन्स प्रोव्हाइड केलेला आहे ऍक्ट मध्ये, तो सिक्वेन्स पटत आहे का? रिजनल प्लॅन ऑलरेडी आपण तयार केला, त्याच्यानंतरच्या आताच्या सेक्शन मध्ये आपण त्याला कसं सँक्शनिंग घ्यायचं, अप्रुव्हल घ्यायचं ते बघतोय, आणि आता म्हणतोय की आपण त्याची प्रोसिजर काय आहे. म्हणजे बघा, प्लॅनर म्हणून विचार करा, लॉच्या संदर्भात विचार करू नका. एक प्लॅनर म्हणून जर का विचार केला तर हे थोडं उलट खाल्ल्यासारखं वाटत आहे. बरोबर आहे? म्हणजेच काय, मला असं म्हणायचं होतं की आधी त्यांनी हा घ्यायला पाहिजे होता सेक्शन प्रिपेरेशनचा, नंतर ड्राफ्टचा, नंतर मग त्याची प्रोसिजर सँक्शनिंगची, आणि नंतर मग फायनल. ओके, तर त्यामुळे काय होतं की बरेचदा असं आपल्याला जरी असं प्लॅनर म्हणून वाटत असेल पण लॉ नुसार आपल्याला याच प्रोसिजर थ्रू जावं लागतं. ओके, चलो फिर. Before preparing any regional plan and submitting to the state government for approval, every regional part board shall carry out necessary survey. बघा काय करतं, सुरुवातीला पुन्हा आपण जुन्या कंडिशनवर येऊ. एक सर्वे प्रिपेअर केला जातो मित्रांनो. बघा, एक सर्वे प्रिपेअर केला जातो. सर्वेवरनं त्याचा जो काही रिपोर्ट असेल त्या सर्वेवरनं त्याचा रिपोर्ट प्रिपेअर करून एक त्यामध्ये ELU मॅप्स तयार केले जातील. त्याच्यावरनं त्याच्या PLU अडॉप्ट केले जातील. बरोबर आहे? सर्वे अँड प्रिपेअरिंग द एक्झिस्टिंग लँड यूज मॅप ऑफ द रिजन और सच अदर मॅप्स आर कन्सिडर्ड नेसेसरी. ह्याच्यावरनं PLU आणि हा सर्व डाटा एका ढाच्यात टाकून एक ड्राफ्ट
ड्राफ्ट रिजनल प्लान तयार केला जातो. काय केला जातो? ड्राफ्ट रिजनल प्लान तयार केला जातो. हा ड्राफ्ट रिजनल प्लान आहे. फायनल रिजनल प्लान आहे का? नाही. हा कोणता आहे? ड्राफ्ट रिजनल प्लान आहे. आता बघा, प्रिपेअर द ड्राफ्ट रिजनल प्लान, ओके, and publish a notice in official gazette in a such other manner as may be prescribed, stating that the draft regional plan has been prepared. बघा, हा काय केला जातो? ड्राफ्ट रिजनल प्लान हा काय केला जातो? ऑफिशियल गॅझेट थ्रू काय केला जातो? गॅझेट थ्रू याला पब्लिश केलं जातं. आता पब्लिश झाला ऑफिशियल गॅझेट थ्रू म्हणजे कलेक्टर, मामलेदार, तहसीलदारच्या ऑफिसमध्ये हा ठेवला जातो लोकांच्या माहितीसाठी. पुढे, द नोटीस शाल स्टेट द नेम ऑफ प्लेस वेअर द कॉपी ऑफ सच अ प्लान शाल अवेलेबल फॉर इन्स्पेक्शन बाय द पब्लिक ऍट ऑल रिझनेबल अवर्स मेन्शन देअर इन. आणि अशा पद्धतीची नोटीस काढल्या जाते की हा प्लान या ठिकाणी या टाइम पिरियड मध्ये, वर्किंग अवर्स मध्ये किंवा अजून काही जो त्यांनी टाइम पिरियड ठेवला असेल त्या टाइम पिरियड मध्ये वर्किंग डेजच्या अंतर्गत हा तुम्हाला लोकांच्या माहितीसाठी हा पब्लिश केला गेला आहे. अशा पद्धतीच्या नोटीस सुद्धा सर्क्युलेट केल्या जातात. ओके, त्यामध्ये रिझनेबल अवर आणि सोबतच आता एवढा मोठा रिजनल प्लान आहे किंवा एवढ्या मोठ्या डिस्ट्रिक्टसाठी जो प्लान प्रिपेअर केला, तर मग तो एवढ्या शॉर्ट टाइम पिरियड मध्ये किंवा जो टाइम पिरियड दिला असेल त्या टाइम पिरियड मध्ये लोकांना कसा काय तो माहिती होईल, म्हणून त्यामध्ये ना सोबतच याला काय, याच्या काही कॉपीज एकदम रिझनेबल प्राइस मध्ये, म्हणजे कोणी याला अफोर्ड करू शकतं, एवढ्या रिझनेबल प्राइस मध्ये लोकांना माहिती होण्यासाठी विकत सुद्धा दिल्या जातात. ओके, mention therein and copies thereof, any extract therefrom certified to be correct shall be available for sale to the public at a reasonable price. लोक अफोर्ड करू शकतील, जी पब्लिक आहे किंवा जे पॉप्युलेशन असतील त्या एरियामध्ये, त्यांना सगळ्यांना माहित होण्यासाठी ऑफिसेस मध्ये तर ठेवलेलं आहेतच, पण ऍट ए टाइम एवढ्या पब्लिकला, पॉप्युलेशनला त्या एरियातल्या कसं काय बघता येईल, कसं काय माहिती होता येईल, त्यासाठी काय करतं नॉर्मली की लोकांना माहिती व्हावं त्यासाठी एका रिझनेबल प्राइस मध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनच्या कॉपीज ह्या लोकांसाठी ठेवल्या जातात. बरोबर. आता काय झालं, लोकांनी त्या कॉपीज घेतल्या, कॉपीज ठेवल्या होत्या, त्या कॉपीज मी घेतल्या. मला असं वाटलं की काही पार्ट जो आहे रिजनल प्लॅनचा, जो काही पार्ट आहे याच्या काही पार्टवर मला ऑब्जेक्शन आहे, या पार्टवर मला ऑब्जेक्शन आहे, किंवा इथे मला काही सजेशन आहे, इथे काही मला सजेशन आहे. मग जिथे मला ऑब्जेक्शन आहे, जिथे मला सजेशन द्यायचं आहे, ते मला त्यांना द्यावं लागेल. मग हे कधी देता येईल ते लक्षात घ्या. इन्व्हाइट ऑब्जेक्शन्स अँड सजेशन्स from any person with respect to the draft plan before the such a date as may be specified in the notice, such a date not being earlier than 4 months. म्हणजे कमीत कमी, लक्षात घ्या, कमीत कमी 4 महिनेचा पिरियड तुम्हाला द्यावा लागतो त्या लोकांचे सजेशन आणि ऑब्जेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी. बघा किती, ज्या दिवशी ती नोटीस पब्लिश केली असेल त्या डेट पासनं कमीत कमी 4 महिन्याचा टाइम पिरियड हा ठेवला जातो, जेणेकरून लोक त्यांचे सजेशन, त्यांचे ऑब्जेक्शन त्या आरपीसी पर्यंत पोहोचवतील. लक्षात येतंय का? कितीचा पिरियड आहे, टाइम पिरियड कितीचा आहे? कमीत कमी 4 महिने, नॉट बीइंग अर्लियर दॅन 4 months. ओके, 4 months, कमीत कमी 4 महिने. आणि कुठनं, तर ज्या दिवशी ती नोटीस पब्लिश केली आहे त्या दिवसपासनं 4 महिन्याचा टाइम पिरियड हा ठेवला जातो. लक्षात आलं का? ओके, क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे का? एवढं क्लिअर आहे का? प्लीज पटकन सांगा.
म्हणजे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कमीत कमी टाइम आहे, तो एक पुढे पण एक्सटेंड करू शकता, तसं काही नाही, पण हा मिनिमम टाइम आहे ज्यामध्ये तुम्हाला लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन घेता येतील. आता पुढे काय आहे बघा, अ रिपोर्ट on the existing land use map and the regional survey carried out aforesaid map chart and the report illustrating the explaining the provision of draft regional plan indicating the priorities of work to be executed thereunder. बघा, ज्या वेळेला हा आरपी किंवा ड्राफ्ट आरपी तयार केला जातो, ड्राफ्ट रिजनल प्लॅन तयार केला जातो, त्यावेळेला त्यामध्ये ईएलयू आणि पीएलयू हे क्लिअरली इंडिकेट करता येतील अशा पद्धतीनेच दाखवल्या जातात. लोकांना इझिली समजायला पाहिजे की एक्झिस्टिंग लँड कोणती आहे आणि प्रपोज लँड कोणती आहे, किंवा असं झालंय की माझं शेत किंवा माझी काही जागा प्रपोज मध्ये गेली असेल तर त्या संदर्भात मला ऑब्जेक्शन घेता येईल. ओके, किंवा काहीतरी वेगळं असेल तर मला तिथे काहीतरी सजेशन देता येईल, किंवा इन केस त्यांनी जर काही वॉटर बॉडीज फॉर्म केली आणि त्याचा काही आम्हाला फायदाच होत नाही, माझ्या गावाला, माझ्या सिटीला, माझ्या एरियामध्ये ऍग्रिकल्चर पार्टला जर का त्याचा फायदा होत नसेल तर मी त्यांना त्या संदर्भात सजेशन देऊ शकतो. मग असे ऑब्जेक्शन आणि सजेशन देण्यासाठी त्यांना जो पिरियड दिलाय 4 महिन्यांचा, मिनिमम पिरियड जो दिलाय 4 महिन्याचा, तोपर्यंत त्यांनी काय करायचंय, त्या सगळ्या गोष्टी आरपीसी पर्यंत पोहोचवायच्या आहेत. सजेशन ऑब्जेक्शन, a report of the stages of the development program by which proposed to execute the regional plan and बघा, recommendation to the state government regarding to the direction issued local authorities in the region and the different department of the state government, if any, respect to the enforcement and implementation of the proposal contained in the draft regional plan. The regional board shall refer, बघा, या केसमध्ये हा जो डी पर्यंतचा जो पॉइंट आहे हा पूर्णपणे वेगळा आहे, हा पूर्णपणे वेगळा आहे, याला नंतर बघूया, याच्यावर हवं तर फोकस करू नका. हा जो ए बी सी डी चा जो पार्ट आहे हा तुम्हाला मी पुन्हा एक्सप्लेन करतो पुढे. ओके, पहिल्यांदा ई पॉइंट पासून समजून घ्या. बघा, लक्षात घ्या, ई पॉइंट मला ती फ्लो कट करायचा नाहीये. लोकांकडे पिरियड दिला, टाइम पिरियड दिला, त्या टाइम पिरियडच्या आतमध्ये लोकांनी काय केलं ते देणं चालू केलं. काय करणार, रिजनल प्लॅनिंग बोर्ड शाल रेफर ऑब्जेक्शन, सजेशन अँड काय रिप्रेझेंटेशन्स received by it from the regional planning committee appointed under the section number 10 for consideration the report. ओके, आता काय होतं, रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतं, रिजनल प्लॅनिंग कमिटी कडनं तो अहवाल घेतो जे काही सजेशन ऑब्जेक्शन आले. पण त्याआधी रिजनल प्लॅनिंग कमिटी काय करतं, आता कोणी कोणी काही ना काही, म्हणजे सगळ्यांचे सजेशन आणि ऑब्जेक्शन हे व्हॅलिड असतील असं नाहीये, सगळ्यांचे सजेशन आणि ऑब्जेक्शन हे व्हॅलिड असतील असं नाही. ज्यांचे व्हॅलिड आहे, बघा काय सांगतोय, लक्षात घ्या, प्रॉपर लक्षात घ्या, ज्यांचे सजेशन किंवा ऑब्जेक्शन्स व्हॅलिड असतील त्यांचे ते सजेशन ऑब्जेक्शन नुसार नवीन रिपोर्ट प्रिपेअर करेल. आरपीसी काय करेल, नवीन रिपोर्ट प्रिपेअर करेल. पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यांचे सजेशन ऑब्जेक्शन व्हॅलिड नसतील, काहींचे फालतूच आहे, काहींचे व्हॅलिड आहे, ओके. ज्यांचे व्हॅलिड आहे त्यांच्या रिपोर्ट्स वरनं आरपीसी काय करेल, रिपोर्ट तयार करेल. ओके, काहींना वाटतंय की ठीक आहे, इथे एक वॉटर बॉडीज फॉर्म केली होती, या एरियातून एखादी वॉटर बॉडीज चालली, पण त्या वॉटर बॉडीजचा इकडे जो मोठा एक ऍग्रिकल्चरल जो पार्ट आहे त्यांना काही फायदाच होत नाही. म्हणून काय केलं, त्या लोकांनी काय केलं, ऑब्जेक्शन घेतलं किंवा काही सजेशन दिलं की बाबा आम्हाला पण या वॉटर बॉडीजचा किंवा कॅनॉलचं जे काही चाललंय त्याचा आम्हाला पण फायदा घेऊ देत. आणि हे रिझन व्हॅलिड आहे, कारण क्रॉप डेव्हलपमेंट इज द मोस्ट असेन्शियल, हे रिझन व्हॅलिड आहे. मग आरपीसी काय करणार, त्यावर एक रिपोर्ट प्रिपेअर करणार की आपण जो ड्राफ्ट डीपी तयार केला, आरपी तयार केलाय, जो ड्राफ्ट आरपी तयार केलाय त्यामध्ये आपण ही गोष्ट मॉडिफाईड करायला पाहिजे, अशा संदर्भातला सजेशन आणि ऑब्जेक्शन वर एक नवीन रिपोर्ट तयार केला जातो. बघा, the regional planning committee shall, after giving reasonable opportunities to all a person affected by the regional plan for being heard, submit its report to the regional board together with all connected documents, maps, chart, plans within a such a time as may from time to time fixed in that behalf of regional board.
काय करतं, आरपीसीला एक टाइम पिरियड टाकून दिलाय की या टाइम पिरियड मध्ये तुम्ही लोकांचे जे काही ऑब्जेक्शन सजेशन आहेत त्यावर रिपोर्ट तयार करा, त्याचे रिलेटेड डॉक्युमेंट्स सबमिट करा, त्याचे प्लान सबमिट करा, मॅप सबमिट करा. आणि हे कोण टाकून देईल त्यांना टाइम पिरियड वगैरे, हे काम करतं आरपीबी, रिजनल प्लॅनिंग बोर्ड. कारण रिजनल प्लॅनिंग बोर्डवर रिजनल प्लॅनिंग बोर्ड कोणावर वॉच ठेवतं, आरपीसीवर. आरपीसी कोणाच्या अंडरमध्ये येतं, आरपीबीच्या. आरपीबी कोणाच्या अंडरमध्ये येईल, स्टेट गव्हर्नमेंटच्या. लक्षात घ्या, प्रोसिजर लक्षात घ्या. स्टेट गव्हर्नमेंट, आरपीबी, आरपीसी. आरपीसी वर वॉच ठेवते आरपीबी. आरपीबीने काय केलं, त्यांना सांगितलंय की लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन ऐकून घ्या. जे सजेशन ऑब्जेक्शन असतील, जे काही सजेशन ऑब्जेक्शन असतील त्यावर एक प्रॉपर रिपोर्ट तयार करा. जे व्हॅलिड सजेशन ऑब्जेक्शन आहे ते ना ओके म्हणा, जे नाही आहे त्यांना काढून टाका. व्हॅलिड वाल्यांवर रिपोर्ट तयार करा, मॅप तयार करा, रिलेटेड डॉक्युमेंट्स तयार करा, प्लान्स तयार करा. आणि ते विदिन अ टाइम पिरियड, जो काही स्पेसिफाईड टाइम पिरियड दिला होता आरपीबीने त्यांना, त्या टाइम पिरियडच्या आतमध्ये त्यांनी आरपीबीला ते सबमिट करून द्यायला पाहिजे. लक्षात आलं? सो after considering the report of the regional planning committee and the suggestion objections and representation, regional planning board shall prepare the regional planning committee regional plan containing such a modification. आणि यावरनं काय करतं रिजनल प्लॅनिंग बोर्ड, त्यांच्या रिपोर्टनुसार मॉडिफाईड त्यांनाही वाटत असेल तर, म्हणजे आरपीसीने हो म्हटलं म्हणून काय करायचं असं नाही. जर का त्यांचे रिपोर्ट सुद्धा व्हॅलिड असेल तर त्या केसमध्ये आरपीबी तो जो ड्राफ्ट होता त्याला मॉडिफाईड करतात. आणि मग तो मॉडिफाईड झालेला जो असेल, तो जो मॉडिफाईड ड्राफ्ट आहे त्याच्यावरनं नवीन प्रिपेअर्ड डॉक्युमेंट्स, मॅप, प्लान्स प्रिपेअर केले जातात. काय म्हणतात, कंटेनिंग सच अ मॉडिफिकेशन इफ एनी. बघा हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, इफ एनी. इफ एनी का, जर असेल तर. प्रत्येकच वेळेला सगळेच सजेशन ऑब्जेक्शन मानायचे नसतात, किंवा त्यांच्यानुसार जे काही त्यांना व्हॅलिड वाटत असेल तर तेच घेतील. इफ एनी ऍज इट कन्सिडर्ड नेसेसरी अँड सबमिट इट टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल. लक्षात आलं? आणि मग तो ड्राफ्ट काय करतात, जर का तो मॉडिफाईड केला असेल किंवा नसेल त्यांच्या पद्धतीनुसार, जर का त्यांना वाटत असेल की मॉडिफाईडची गरज आहे तर मॉडिफाईड करतील. आणि मॉडिफाईड झालेला ड्राफ्ट स्टेट गव्हर्नमेंटकडे पुन्हा पाठवला जातो अप्रुव्हलसाठी. एकदा जर का स्टेट गव्हर्नमेंटने ड्राफ्टला अप्रुव्हल दिलं म्हणजे फायनल रिजनल प्लॅन तयार करणं इझी असतं. समजलंय का? समजलं का? सांगा पटकन. सेक्शन नंबर 16 समजला का? सगळेजण. क्लिअर? ओके. आता जो प्लान किंवा जो काही डाटा प्रिपेअर केला जातो तो बघा कशाच्या संदर्भात असतो तो लक्षात घ्या. A report on existing land use map and a regional survey carried out aforesaid. नॉर्मली काय केला जातो, जो काही रिपोर्ट तयार केला जातो तो त्याच्यावरनं एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार केला जातो आणि त्याचा सुद्धा ना एक प्लॅन, मॅप, डॉक्युमेंटच्या बेसिसमध्ये त्याला सुद्धा प्रिपेअर करतात. नेक्स्ट, मॅप, चार्ट अँड रिपोर्ट illustrating and explaining the provision of draft regional plan and indicating the priorities of work to be executed thereunder. आणि त्या मॅप प्लान्स वरनं त्याच्या ज्या काही प्रायोरिटीज आहेत की पहिल्यांदा कुठे काय केलं जाईल, नंतर मग सेकंडरी काय केलं जातं, थर्ड टाइम काय केलं जाईल, अशा पद्धतीने त्याच्या प्रायोरिटीज आहेत त्या सुद्धा प्रॉपर इंडिकेट केल्या जातात त्या ड्राफ्ट प्लॅन मध्ये. ओके, अशा पद्धतीची इंडिकेशन्स त्या ड्राफ्ट रिजनल प्लॅन मध्ये प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून जी काही सिक्वेन्स प्रोसेस आहे ती तिथे दाखवली जाते. नेक्स्ट, a report of stages of the development program by which it is proposed to execute the regional plan. आता डायरेक्ट ऍट ए टाइम रिजनल प्लॅनला डेव्हलप करू शकतो का? नाही. किंवा रिजनला आपण पूर्ण ऍट ए टाइम डेव्हलप करू शकतो का? नाही. तर त्याला काही नंबर ऑफ स्टेजेस मध्ये फॉर्म केलं जातं की या स्टेजमध्ये आपण ऍग्रिकल्चर घेऊ, त्या स्टेजमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन घेऊ, त्या स्टेजमध्ये आपण नवीन न्यू टाउनचं काम करू,
सो अशा पद्धतीने नंबर ऑफ प्रायोरिटीजच्या स्टेजच्या फॉर्मॅटमध्ये त्याला एक्झिक्यूट केलं जातं किंवा तशा पद्धतीने त्याला इंडिकेट केलं जातं. रिकमेंडेशन टू द स्टेट गव्हर्नमेंट regarding to the direction issued to the local authorities in the region and the different department of the state government, if any, respect to the enforcement, implementation of the proposal contained in the draft regional plan. आणि काय करतं की नॉर्मली स्टेट गव्हर्नमेंटच्या हेल्पनुसार किंवा स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्शन, स्टेट गव्हर्नमेंट डिफरंट डिपार्टमेंट्सला, डिफरंट लोकल ऑथॉरिटीजला काही डायरेक्शन देतं की आपण आरपी जो प्रिपेअर करत आहे तर त्यामध्ये अशा अशा पद्धतीच्या काही कंडिशन्स आहेत, जसं की इरिगेशन असेल ते इरिगेशनच्या संदर्भित त्यांना डायरेक्शन देतील. एखाद्या ठिकाणी जर का न्यू टाउन्स असेल एखाद्या सिटीच्या बाजूला तर तिथे लोकल ऑथॉरिटीला तशा डायरेक्शन्स दिल्या जातात. दिस कम्प्लिटेड द सेक्शन नंबर 16. आय होप लक्षात आलं असेल. क्लिअर आहे. याचा ABCD पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाही. EFG हा लक्षात ठेवा. EFG लक्षात ठेवा. EFG जो पॉइंट आहे तो लक्षात ठेवा. क्लिअर. ओके चलो नेक्स्ट सेक्शन इज सेक्शन नंबर, चला त्याआधी क्वेश्चन देऊन द्या. सेक्शन 16 MRTP ऍक्ट डील्स विथ सांगा. सेक्शन नंबर 16 कशासोबत डील करतो? ओके क्लियर. प्रोसिजर टू बी फॉलोड बघा. प्रोसिजर टू बी फॉलोड इन प्रिपेरिंग अँड अप्रूव्हिंग द रिजनल प्लान. ओके. After the draft RP, suggestion and objections are here not being earlier than 2 months, 4 months, 3 months, 1 month. टाइम पिरियड लक्षात ठेवा. टाइम पिरियड लिहून ठेवा बरं. टाइम पिरियड लिहून ठेवा. प्लीज टाइम पिरियड लिहून ठेवा. ड्राफ्ट डीपी पब्लिश केल्यानंतर त्यावर सजेशन ऑब्जेक्शन हे कमीत कमी 4 महिन्याचा पिरियड दिला जातो. कमीत कमी बरोबर. तो एक्झॅक्टली 120 डेज असतो असं नसतो आशिष. तो प्रत्येकच वेळेला 120 डेजच असेल याची काही गॅरंटी नाही, कारण प्रत्येकच महिना हा 30 डेजचाच असेल असंही नाही. चलो नेक्स्ट. पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लान अँड डेट ऑफ इट्स ऑपरेशन. बघा पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लान अँड डेट ऑफ इट्स ऑपरेशन. बघा काय आहे, काय म्हणतात आधी वाचून घ्या. Immediately after the regional plan is approved by the state government shall publish in a such a manner as may be prescribed by the rule, as it is calculated to bring it notice all persons concerned and particular to all persons affected by the regional plan. A notice stating that the regional plan has been approved and naming and place where a copy of regional plan may be inspected at all reasonable hour, and stating also that a copies thereof or any extract therefrom certified to the correct shall be available for sale to the public at a reasonable price, and shall specify therein a date not being earlier than 60 days from the date of publication of the said notice on which the regional plan shall come into operation, and the plan which come into operation shall be called as final regional plan. ओके, याला शॉर्टकट मध्ये फायनल रिजनल प्लान FRP बोलणार. समजलं? त्याला शॉर्टकट मध्ये काय बोलणार? FRP बोलणार. बघा काय म्हणताय, काय होणार, ज्या वेळेला आपण आरपी पब्लिश करू त्यावेळेला काही लोक त्यामध्ये अफेक्टेड होतील. काहींचं शेत गेलं असेल रिझर्वेशन पुट केल्यामुळे, काहींचं काहीतरी नुकसान झालं असेल, काहींचं म्हणजे काहीतरी रिझर्वेशन सोडले, कुठे रोड वाढवला, कुठे रेल्वे लाईन्स प्रोव्हाइड केल्या, त्याच्यामुळे काय होणार, काही लोक अफेक्टेड होतील. मग अशा अफेक्टेड लोकांना
त्यांना माहिती होतील अशा पद्धतीने बघा स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, एकदा जर का तो प्लान आरपी पब्लिश केली आणि त्या केसमध्ये जे लोक अफेक्टेड असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. लक्षात येतंय? जे लोक अफेक्टेड होते, ज्या लोकांच्या आधी सजेशन्स ऑब्जेक्शन्स आले, त्याच्यानुसार जे काही मॉडिफिकेशन केलं होतं त्याच्यानुसार त्या लोकांना माहिती पडायला पाहिजे. इमिडिएटली आफ्टर द रिजनल प्लान इज अप्रूव्ड, द स्टेट गव्हर्नमेंट शाल पब्लिश इन अ सच मॅनर. तो अशा पद्धतीने पब्लिश करतात की ज्यामध्ये काही रूल्स जे काही कॅल्क्युलेटेड टू ब्रिंग इन द नोटीस ऑफ ऑल पर्सन कन्सर्न अँड पर्टिक्युलर टू ऑल पर्सन अफेक्टेड बाय द रिजनल प्लान. त्यांच्या निदर्शनास येतील, जे लोक अफेक्टेड आहे त्यांच्या निदर्शनास येतील अशा पद्धतीने त्याला पब्लिश केलं जातं. मग आफ्टर स्टॅटिंग द रिजनल प्लान हॅज बीन अप्रूव्ड, तो काय केला जातो की नॉर्मली अप्रूव्ड केल्यानंतर त्याला पब्लिश करतात आणि पब्लिश केल्यानंतर, कारण की ऑलरेडी सजेशन ऑब्जेक्शन आले आहे, तुमचे ड्राफ्टवर सजेशन ऑब्जेक्शन आले आहे, त्याच्यावर मॉडिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, याचा अर्थ काय झाला, त्याच्यावर मॉडिफिकेशन झालाय म्हणजे तुमचे सजेशन ऑब्जेक्शन हे एक तर गृहीत पकडल्या गेलेले आहेत, त्याच्यावर मॉडिफिकेशन झालाय, व्हॅलिड असतील तर झालं असेल, नाही तर नाही झालं असेल. पण तरीही लोकांच्या माहिती होण्यासाठी, ज्यांचे सजेशन ऑब्जेक्शन होते, जे लोक अफेक्टेड होते, त्यांच्या निदर्शनात येण्यासाठी पुन्हा स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, स्टेट गव्हर्नमेंट हे ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश करतं आणि ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश केल्यानंतर लोकांच्या माहितीसाठी हे पुन्हा कमीत कमी, सगळ्यात कमी पैशात, कमी रुपयात लोकांना त्या कॉपीज विकत घेता येईल अशा पद्धतीने त्यांना विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून देतात. आणि त्यानंतर जे पब्लिश केलेली डेट असेल तिथून कमीत कमी 60 दिवसाच्या आत बघा काय म्हणतात, अवेलेबल फॉर सेल टू द पब्लिक ॲट अ रिझनेबल प्राइस अँड शाल स्पेसिफाय देअरिन डेट नॉट बिंग अर्लियर दॅन 60 days फ्रॉम द डेट पब्लिकेशन ऑफ सेड. ज्या दिवसापासून पब्लिश केला आहे तिथून कमीत कमी 60 दिवसात ऑन विच द रिजनल प्लान शाल कम इन टू ऑपरेशन. तिथून कमीत कमी 60 दिवसाच्या नंतर काय होईल, तो जो काही आरपी आहे तोपर्यंत जर का कोणाला ऑब्जेक्शन असेल, सजेशन असेल किंवा काहीतरी इश्यूज असेल, काही चुका झाल्या असतील तर त्या क्लिअर करता येईल. अदरवाईज 60 दिवसानंतर तो रिजनल प्लान ऑटोमॅटिक फायनल रिजनल प्लान म्हणून प्रसारित केल्या जातील, पब्लिश केला जाईल. समजलं का? समजलंय का? म्हणजे दोन टाइम पिरियड आले होते, एक आला होता 4 months, एक आला 60 days. 60 days कधी रिजनल प्लान पब्लिश केलाय लोकांच्या माहितीसाठी आणि मग तिथून 60 दिवसानंतर तो काय होणार, फायनल रिजनल प्लान म्हणून पब्लिश होणार. आणि सजेशन ऑब्जेक्शन साठी पिरियड किती आहे, सजेशन ऑब्जेक्शन साठी पिरियड किती आहे, 4 महिन्याचा. ओके, गुड. चला सांगा मग, सेक्शन नंबर 17 एमआरटीपी ऍक्ट डील्स विथ सांगा. सेक्शन नंबर 17 deals with C number, publication of regional plan and date of its operation. Publication of regional plan and date of its operation. After establishment of region, plan showing the boundary of the regional shall be kept at एकदा जर का तो प्लान पब्लिश झाला तर तो कुठे ठेवला जातो, लोकांच्या माहितीसाठी, किंवा तो पब्लिश केला जातो तर कुठे ठेवला जातो, इन्स्पेक्शन साठी कुठे ठेवला जातो, आरपीबीच्या ऑफिस मध्ये, कलेक्टर, तहसीलदार, ऑल ऑफ दी अबोव. गुड. आरपीबीच्या ऑफिस मध्ये ऑब्व्हियसली असणारच आहे, कलेक्टरच्या पण ऑफिस मध्ये असतो, तहसीलदारच्या पण ऑफिस मध्ये असतो. याचाच अर्थ काय, तो ऑल ऑफ दी अबोव जो ऑप्शन आहे तो करेक्ट असेल.
तो करेक्ट असेल. चला मग आजच्यासाठी थांबूया. आता बघा आपले 3 सेक्शन राहिले. सेक्शन नंबर 18, सेक्शन नंबर 19 आणि सेक्शन नंबर 20. म्हणजे आपण ऑलमोस्ट 20ला उद्याला आपण आरपी संपवतोय, आरपी बंद करतोय. क्लिअर? लक्षात आलं? म्हणजे उद्याला आपण आरपी संपवणार आहे. चलो आजच्यासाठी थांबूया. थँक्यू सो मच. भेटूया आपण उद्याला, उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.